विद्यार्थी मैत्रिणींनो, आता आपण नवीन प्रकरणाकडे वळणार आहोत आणि नवीन प्रकरण अर्थातच हवामान. आता या प्रकरणामध्ये आपण नेमकं काय अभ्यासणार आहोत, तर जसं आपण मागील वर्षी इयत्ता 9वी मध्ये हवामान विषयक हवामानाच्या विविध घटकांचा अभ्यास केला होता, जसं आर्द्रता आहे, तापमान आहे, अशा आणि या सर्वांवरती परिणाम करणारे जे घटक असतात परिणामकारक, त्यांचा देखील आपण अभ्यास केला होता. परंतु यंदा आपण जसं प्रादेशिक भूगोल अभ्यासतोय, तर प्रादेशिक भूगोलांतर्गत आपण 2 देशांचा अभ्यास करतोय, एक ब्राझील आणि भारत. तर या दोनही देशाचं जे हवामान आहे, या हवामानासंदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. तर या हवामानाचा अभ्यास करत असताना इथे महत्त्वपूर्ण बाब ही आहे की संबंध प्रकरणामध्ये फक्त नकाशे आणि आलेखच दिलेले आहेत आणि आलेख वाचन आणि नकाशा वाचन यांच्या मदतीने आपल्याला हे प्रकरण समजून घ्यायचं आहे. तर तत्पूर्वी हे प्रकरण सुरू करण्याच्या आधीच मी तुम्हाला नकाशा वाचन करण्याकरता 2 देश दिले होते, ब्राझील आणि भारत, आणि तुम्हाला त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचं देखील मी आवाहन केलं होतं. तर मला अशी अपेक्षा की तुम्ही प्रयत्न नक्कीच केलेले असणार, त्यातला काही भाग जमलेला असेल आणि काही नाही जमणार, हे पण मला माहिती आहे. तर आता आपण नकाशा आणि नकाशाशी संबंधित जे प्रश्न दिले आहेत यांच्या मदतीने ब्राझीलकडे सर्वात आधी आपण वळूया आणि ब्राझीलच्या नकाशाच्या मदतीने ब्राझीलचं हवामान इथे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर इथे बघा, खाली एक आलेख दिलेला आहे. तर या आलेखावरती प्रश्न दिलेले नाही आहेत, पण हा आलेख कसा अभ्यासायचा आधी मी त्या संदर्भात सांगते. तर हां, तर इथे तुम्हाला हा जो भाग दिसतोय, एवढा जो भाग दिसतोय ना, हा एवढा जो भाग दिसतोय, तर हा काय दाखवतोय, मीटरमध्ये उंची दाखवतोय. जसे अँडीज पर्वत आहे, तर अँडीज पर्वताची जी उंची आहे तर आपल्याला समजून घ्यायची, तर आपल्याला काय करावं लागेल, मग इथे पॅरलल जाऊन आपल्याला इथे बघायला लागेल किती उंची आहे. तर ही जवळपास 1800च्या दरम्यान याची उंची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला अँडीज पर्वत, ॲमेझॉन नदीचे खोरे, त्याच्यानंतर पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे, ब्राझीलची उच्चभूमी यांची उंची किती आहे ती आपल्याला इथे अभ्यासायची आहे. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो अर्थात हा जो भाग दिसतोय ना, बघा, ही जी स्केल आहे तर ही काय दर्शवते, तर ही आपल्याला हॉरिझॉन्टल ही रेषा ही आपल्याला किलोमीटरमध्ये अंतर दाखवते. तर इथपासून तर इथपर्यंत ॲमेझॉन नदीचे खोरे आहेत, हे किती क्षेत्र व्यापलेलं आहे, तर जवळपास यांनी 2000 किलोमीटरपर्यंतचं क्षेत्र व्यापलेलं आहे. पॅराग्वे पॅरा नदीचे खोरेनी किती अंतर व्यापलेलं आहे हे आपल्याला या स्केलवरनं कळतं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं बाब, तुम्हाला हा जो ग्राफ दिसतो याला आपण लाईन ग्राफ म्हणतो, ठीक आहे, रेषालेख मराठीमध्ये म्हणतो. तर कोणत्या भागामध्ये किती पर्जन्य पडतं आहे त्या संदर्भात आपल्याला इथे माहिती मिळते. जसं आता मी तुम्हाला उदाहरणादाखल काही सांगते. जसं आता आपण अँडीज पर्वतची आपण उंची पाहिली. आता अँडीज पर्वतमध्ये पाऊस किती पडतो आहे, तर जवळपास 1600 मिलीमीटर पाऊस पडतो आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये 2000 मिलीमीटर पाऊस पडतो आहे. पॅराग्वे आणि पॅराना नदीच्या खोऱ्यामध्ये 1500 मिलीमीटर पाऊस पडतो आहे, बरोबर आहे. आणि इतकंच काय, आता इथे तुम्हाला रेड कलरमध्ये जे दिसतं आहे, रेड और पिंक कलर आपण असं म्हणूया, तर 21 डिग्री सेल्सिअस हे इथलं तापमान आहे. अर्थातच हा जो अँडीज पर्वत आहे इथलं जे तापमान आहे 21 डिग्री सेल्सिअस आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामधलं जे टेम्परेचर आहे 28 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर अशा प्रकारे हे जे आकडे आहेत, हे आणि हे कुठे रेड कलरने दाखवले आहेत तर कुठे पिंक कलरने दाखवलेले आहेत. तर हे आपल्याला आकडे तापमान दर्शक आकडे आहेत. हे आलं सगळ्यांच्या लक्षात. म्हणजे या संबंध आलेखामध्ये आपल्याला कोणकोणत्या बाबी कळायला येत आहे, तर आपल्याला त्या क्षेत्राची उंची कळते, त्याच्यानंतर किती क्षेत्र व्यापलं ते देखील कळतं, तिथे पर्जन्यमान अर्थात पाऊस किती पडतो ते कळतं, आणि प्रत्येक क्षेत्राचं तापमान किती हे या आलेखाच्या मदतीने कळतं. परंतु आता आपल्याला इथे यायचं आहे आणि हा जो नकाशा आहे ब्राझीलचा, आता हा ब्राझीलचा नकाशा आहे. तर हा नकाशा काय दर्शवतोय, तर इथे बघा, इथे दिलेलं आहे ब्राझील वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान. अर्थातच या नकाशातनं आपल्याला काय दिसतंय, तर ब्राझीलचं सरासरी पर्जन्यमान
अर्थात पाऊस किती पडतोय, सरासरी पाऊस ब्राझीलला किती पडतो आणि ब्राझीलचं तापमान किती आहे. तर इथे खाली आपण आलेखाच्या मदतीने अभ्यासले, आता वर नकाशाच्या मदतीने अभ्यासायचं आहे. आता हा नकाशा अभ्यासत असताना आपल्याला इथे ही जी सूची दिलेली आहे, ही बघा, ही जी दिसतीये ना, ही सूची आहे आणि ही सूची काय दर्शवत आहे, तर याबद्दल आपण बघणार थोडं क्लोजमध्ये. तर या सूचीच्या मदतीने इथे वेगवेगळ्या रंगछटा दिसतात आहेत. नकाशामध्ये जेवढ्या रंगछटा वापरण्यात आल्या त्या सगळ्या रंगछटा इथे दिलेल्या आहेत आणि इथे बाजूला आकडेवारी, इथे 500पेक्षा कमी आणि इथे 3000पेक्षा जास्त, हे दोन क्षेत्र आहे ना. तर अर्थात जिथे गडद रंग आहे हे दोन्ही क्षेत्र, डार्क ब्ल्यू विथ लिटल लाईटर शेड, तर या दोन क्षेत्रामध्ये 3000पेक्षाही जास्त पाऊस पडतोय. तर या भागामध्ये 2500, या भागामध्ये 2000, इथे 1500, इथे 1000, इथे 500पेक्षाही कमी पाऊस पडतो. तर या सूचीच्या मदतीने, या संबंध सूचीच्या मदतीने आपल्याला हा संबंध नकाशा इथे आपल्याला अभ्यासायचा आहे. तर तुम्हाला थोडक्यात आता कल्पना आलेली आहे. आणि या नकाशाशी संबंधित बघा, या भागामध्ये बघा, ही सगळी प्रश्नावली, या प्रश्नांची उत्तरे शोध घेण्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे. नक्कीच तुम्ही प्रयत्न केला असणार. तर हे प्रश्न आणि त्यानंतर हे बघा, इथे पण हे प्रश्न दिलेले आहेत. तर या नकाशाच्या मदतीने आपल्याला हा नकाशा आणि ही प्रश्न, तर या प्रश्नांची उत्तरं या नकाशाच्या मदतीने आपल्याला काय करायची, शोधायची आहेत. आणि ब्राझीलचं हवामान समजून घ्यायचं आहे, नुसतं उत्तरं शोधायचं असं नाही, तर त्याच्याच मदतीने आपल्याला ब्राझीलचं हवामान देखील समजून घ्यायचं आहे. तर चला, तर मग आता आपण वेगवेगळ्या प्रश्नांकडे वळूया आणि नकाशाच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न देखील करूयात. आणि तो कसा शोधायचं हे देखील तुम्हाला आता इथे शिकायला मिळणार आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे. हा बघा प्रश्न आहे, नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे. आता जेव्हा आपण सरासरी तापमान कक्षा म्हणजे आपल्याला काढायची असते, कुठल्याही देशाची जर का काढायची असेल, तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं की त्या देशातलं, मग तो ब्राझील असो की भारत असो की कोणताही देश असो, त्या देशातलं आपल्याला सर्वात कमी आणि सर्वात जास्त तापमान या दोघांचाही विचार करावा लागत असतो. तर चला तर बघूया इथे. तर इथे सर्वात कमी तापमान आहे 18. आता इथे प्रश्न काय, तापमान कक्षा विचारलेला आहे, बरोबर आहे की नाही. तर इथे 18 दिसतंय आणि मॅक्झिमम काय दिसतंय, 28 दिसतंय, बरोबर आहे की नाही. या दोघांचाही एकत्रित आपण आता उत्तर देताना कसं देणार आपण, तर सरासरी तापमान कक्षा ब्राझीलमधील 18 डिग्री सेंटीग्रेड ते 28 डिग्री सेंटीग्रेड आहे. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे. आता पुढचा प्रश्न काय म्हणतोय की, हा बघा पुढला प्रश्न आहे, कोणत्या भागात जास्त पाऊस पडतोय. तर आता कोणत्या भागात जास्त पाऊस पडतोय म्हटल्यानंतर मग आपल्याला इथे ही सूची बघायला लागेल आहे. तर या सूचीमध्ये यांनी काय विचारलं आहे, जास्त पाऊस. जास्त पाऊस अर्थातच मग इथे बघा, तर एक मिनिट, हा भाग आहे. तर इथे जास्त पाऊस अर्थातच किती झालाय, 3000पेक्षा जास्त. मग 3000साठी इथे जो रंग, गडद निळा रंग इथे निवडलेला आहे, बरोबर आहे ना. आता हे दोन शेड जे आहेत गडद निळ्या रंगाचे, दोनही शेड आपल्याला आता या ब्राझीलच्या नकाशामध्ये शोधायचे आहेत. तर आता मला इथे जास्त दिसतोय बघा, या भागामध्ये मला सर्वाधिक प्रमाणामध्ये हा रंग कॉन्सन्ट्रेट झालेला दिसतोय. आता हा भाग म्हणजे कोणता भाग आहे, तर मग ॲमेझॉन नदीचे खोरे, हा जो भाग आहे याला आपण काय म्हणणार, हा जो भाग दिसतो ना, हा संबंध भाग जो आहे हा ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. म्हणून आपण काय म्हणणार, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जास्त पाऊस पडतोय. आता ब्राझीलकडे कोणत्या दिशेने वारे येतात. तर इथे बघा, हा प्रश्न आहे बघा, ब्राझीलकडे कोणत्या दिशेने वारे येतात. चला तर नकाशामध्ये बघूया. तर तुम्हाला इथे वारे, हे बघा, हे जे ॲरोज दिसतात ना, हे ॲरोज म्हणजे काय, हे वारे आहेत. आता या ॲरोजची दिशा आपल्याला शोधावी लागेल आहे, त्यावरून आपल्याला वाऱ्यांची दिशा कळेल. आता हे संबंध जे दिसत आहे ना, हे सगळे वारे आहेत. आता प्रश्न वाऱ्यांच्या संदर्भात काय विचारलेलं आहे की ब्राझीलकडे कोणत्या दिशेने वारे येतात. तर आता या वाऱ्यांची जी दिशा आहे ही बघा, ही अशा प्रकारे आहे, बरं आहे ना. आता इकडे पण
अशी आहे आणि इकडे अशी आणि इकडे ना अशी आहे. अर्थातच ही आग्नेय झालेली आहे, बरोबर आहे की नाही. आणि इकडली जी आहे ती कोणती आहे, ईशान्य आहे. मग काय म्हणणार आपण आता उत्तरामध्ये, ईशान्य आणि आग्नेय दिशेने वारे वाहतात. पण आपण आता मी जसं सांगितलं त्या पद्धतीने परीक्षेत उत्तर नाही लिहायचं, आपण पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं की ब्राझीलकडे ईशान्य आणि आग्नेय दिशेने वारे येतात. तर आता आपल्याला समजा वाऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल आहे ते पण थोडंसं मी तुम्हाला कल्पना देते. इथे थोडक्यात मीच सांगते मी तुम्हाला. असं ड्रॉ करायचं पेन्सिलीने, बरोबर आहे ना. तर ही जी बाजू आहे ही बाजू पश्चिम आहे, ही बाजू पूर्व आहे, ही उत्तर, ही जी बाजू आहे ही दक्षिण, ठीक आहे. आणि ही जी बाजू आहे ही उत्तर आहे, वरची जी बाजू आहे उत्तर आहे. तर आलं सगळ्यांच्या लक्षात, पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि आता या दोघांच्या आपण सब डायरेक्शन काढूया, ठीक आहे. तर ही जी बाजू दिसते ही नैऋत्य आहे, नैऋत्यच्या विरुद्ध दिशेला ही ईशान्य, ही वायव्य, तर ही आग्नेय. तशा प्रकारे रफली पेन्सिलीने दिशा आपल्या पेपरमध्ये ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग हे जे ॲरोज दिसतात आहे या ॲरोसोबत मग ती दिशा मॅच करायची. आता ही ईशान्य दिशा आहे, ही ईशान्य दिशा आहे ना, आणि ही ईशान्य दिशा आहे, असं मॅच करायचं आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे मग आपण उत्तरापर्यंत पोहोचले. तर ही जी दिशा आहे ही ईशान्य आणि ही दिशा जी आहे ही कोणती आहे, आग्नेय. तर ब्राझीलकडे ईशान्य व आग्नेय दिशेने वारे येतात. अशा प्रकारे पूर्ण वाक्यात उत्तरं परीक्षेमध्ये द्यायची असतात. आता काय कारण आहे की या दिशेने वारे येत असावे, असा हा प्रश्न आहे. तर ब्राझीलच्या उत्तर भागामधनं विषुववृत्त गेलेलं आहे. चला मी विषुववृत्त दाखवते. हा जो ब्राझीलचा हा जो भाग आहे ना, हा उत्तर भाग आहे. चला मी ब्राझीलचा दाखवते. हा उत्तर भाग आहे, हा दक्षिण भाग आहे, हा पश्चिम भाग आहे, हा पूर्व भाग आहे, ठीक आहे. हा नैऋत्य आहे, तर नैऋत्याच्या अपोजिट ईशान्य, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडला जो भाग आहे आत्ताच आपण उत्तरामध्ये म्हटलं आहे आग्नेय आणि हा कुठला आहे, वायव्य. तर अशा प्रकारे दिशा आपल्या लक्षात आल्यात की नकाशा वाचन अतिशय सुलभ होत असतं. तर आता मी तुम्हाला दिशा पण दाखवलेल्या आहेत आणि आता आपल्याला कारणं शोधायची आहे. तर आता कारणांमध्ये आपण बघतोय, तर ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये ही जी रेष दिसते तुम्हाला, ही रेड कलरची ही जी रेष गेलेली आहे, ही रेष विषुववृत्त, ब्राझीलच्या उत्तर भागातनं काय गेलेलं आहे, विषुववृत्त गेलेलं आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात. तर जेव्हा एखाद्या देशातनं विषुववृत्त, कर्कवृत्त किंवा मकरवृत्त गेलं असेल तर त्याचा देखील परिणाम तिथल्या हवामानावरती होत असतं. तर आता ब्राझीलच्या उत्तर भागातनं विषुववृत्त गेलेलं आहे, तर विषुववृत्ताकडलं तापमान कायम जास्त असतं, हे लक्षात घ्या, कारण तिथे सूर्यकिरणे लंबरूप पडत असतात. आता ब्राझीलच्या उत्तरेकडे विषुववृत्त गेलं आहे तर अर्थातच तिथलं सुद्धा तापमान काय असणार, जास्त असणार. तर आता विषुववृत्त गेलं आहे त्यामुळे विषुववृत्तावरती कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तर आता का निर्माण होतं आधी मी ते पण सांगते. आता हे बघा, आता मी पुन्हा एकदा इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. ब्राझीलच्या उत्तर भागातनं विषुववृत्त गेलं आहे. आता विषुववृत्त ज्याही भागातनं जात असतं तिथे मी तुम्हाला सांगितलं की तापमान जास्त असतं. तापमान का जास्त असतं, कारण विषुववृत्तावरती सूर्यकिरणे लंबरूप पडत असतात, बरं आहे ना, म्हणून तापमान जास्त असतं. तर आता तापमान आणि दाब मी 9व्या वर्गात तुम्हाला समजावून सांगितलं होतं. तापमान आणि दाबचा संबंध, जेव्हा तापमान जास्त असतं तर दाब कमी असतो, तापमान कमी असेल तर दाब जास्त, म्हणजे दोघांचं रिलेशन कसं आहे, विरुद्ध रिलेशन आहे, बरं आहे की नाही. तर आता यातनं विषुववृत्त गेलं अर्थात तापमान जास्त आहे, तापमान जास्त आहे, तर मग या भागामध्ये असा पट्टा तयार होत असतो. आता हा जो पट्टा आहे, तापमान जास्त आहे म्हणजे दाब काय असणार, कमी, बरं आहे ना. तर या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असतो. सगळ्यांच्या लक्षात आलं आता कमी दाबाचा पट्टा का तयार होतो. तर आता कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय इथपर्यंत आपल्याला कळलेलं आहे. आता आणखी काय कारण आहे त्यामागचं ते आता आपण बघूया. तर ब्राझीलच्या विषुववृत्त जवळचा जो भाग आहे या भागात उत्तर गोलार्धातील आणि दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे व्हायला लागतात. तर आता इथे तापमान कसं आहे, कमी आहे. तर मग आता हा जो भाग आहे आणि हा भाग आहे, तर या भागामध्ये ब्राझीलच्या विषुववृत्ताच्या जवळ उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, तर हा जो आहे की नाही हा झाला उत्तर गोलार्ध आणि हा झाला दक्षिण गोलार्ध.
तर इथून काय होतं, वाऱ्यांचं डायरेक्शन जे असतं ना हे अशा प्रकारे होतं आणि इकडनं आता इथे इथे अर्थातच तापमान कसं आहे, कमी आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे इथे जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि इथे देखील जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. तर मग वारे ना अशा प्रकारे व्हायला लागतात आणि इकडे पण वारे कसे व्हायला लागले, असे व्हायला लागले. आपण आता बघितलंच आहे, बरोबर आहे. अशी स्थिती निर्माण झालेली आहे. विषुववृत्तामुळे इथे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि या भागामध्ये आता जास्त, मी फक्त एवढंच लिहिते ते, या भागात जास्त दाबाचा पट्टा तयार झाला आणि या भागात जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि इथे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे काय व्हायला लागलेत, हे वारे असे व्हायला लागलेले आहेत. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. तर अशा प्रकारे ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळच्या भागामध्ये उत्तर गोलार्धातील आणि दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून हे वारे व्हायला लागलेले आहेत. आता ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या उत्तरेकडल्या भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे व्हायला लागलेले आहेत. तर आता ईशान्य दिशेकडनं पूर्वीय वारे कसे व्हायला लागले, तर हे जे वारे आहेत ना, हे बघा, हे जे वारे दिसतात ना, हे ऑलरेडी ड्रॉ केलेले आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये. हे जे वारे आहेत, तर हे वारे कोणत्या दिशेने व्हायला लागलेत, ईशान्य दिशेकडून व्हायला लागले. पण या वाऱ्यांचं नाव काय, पूर्वीय वारे. म्हणजे मेन जे आपण जेव्हाही जिओग्राफीमध्ये भूगोलात अभ्यास करतो तर मेन डायरेक्शनचा विचार करून वाऱ्यांना नावे दिले जातं. सब डायरेक्शनचा विचार केला जात नाही. जे मुख्य ज्या डायरेक्शन्स आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, बरं आहे ना. तर मग मुख्य दिशेचा विचार केला तर यांना नाव देण्यात आलं पूर्वीय वारे. आणि पूर्वीय वारे कोणत्या दिशेने व्हायला लागले, आता ईशान्येकडून व्हायला लागलेले आहेत. आता पुढे काय झालंय की विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात आणि ईशान्य दिशेकडून हे आता पूर्व वारे तर व्हायला लागलेत. तर ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आग्नेय दिशेकडून पूर्वीय वारे व्हायला लागलेले आहेत. आता आग्नेय दिशा इथे दिलेलीच आहे. आग्नेय दिशेकडून सुद्धा काय व्हायला लागलेलं आहे, पूर्वीय वारे व्हायला लागलेले आहेत. हे बघा, इथे मी दाखवते, ऑलरेडी पुस्तकामध्ये ड्रॉ केलेले आहेत. तर या दिशेतनं हे पूर्वीय वारे व्हायला लागलेले आहेत. ईशान्येकडून व्हायला लागलेले, आग्नेय दिशेकडून पण व्हायला लागले आणि अशा प्रकारे ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशांनी वारे वाहत असतात. तर आता मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मी याचा वापर करते. तर मी पहिले काय सांगितलं आहे की पुन्हा रिपीट करते मी. तर ब्राझीलच्या उत्तरेकडून काय सांगितलं मी, विषुववृत्त गेलेलं आहे. विषुववृत्त गेल्यामुळे काय परिणाम झालेला आहे, तर विषुववृत्त जाण्याचा परिणाम असा असतो की या भागामध्ये तापमान जास्त असतं आणि तापमान जास्त असल्या कारणामुळे या भागामध्ये तापमान आणि दाबाचा विरोधी संबंध असतो. तर या भागामध्ये काय होतं की कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आलं सगळ्यांच्या लक्षात. आता हा जो भाग आहे ना, इथे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, बरोबर आहे ना. परंतु हा भाग आणि हा भाग, या भागामध्ये मात्र जास्त दाबाचे पट्टे तयार झाले आणि जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. हे वाऱ्यांचं नेचर आहे आणि म्हणून मग आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये काय दिसतंय की आता पाठ्यपुस्तकामधल्या वाऱ्यांचं डायरेक्शन बघा. म्हणून मग हे वारे असे या दिशेने व्हायला लागले. इकडे बघा, पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे ना नकाशामध्ये, हे असे वाहून राहिलेत आणि दक्षिणेकडे हे वारे हे असे वाहून राहिले. तर या संबंध वाऱ्यांना आपण नाव काय दिलं, आग्नेय वारे. आलं सगळ्यांच्या लक्षात. तर अशा प्रकारे ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे वाहत असतात आणि यांची जी दिशा आहे विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आग्नेय दिशेकडून हे वारे वाहतात. कळलं. आणि म्हणून ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशेने वारे वाहत असतात. आता तुम्हाला परीक्षेमध्ये जरी प्रश्न विचारला गेला तर मी जेवढे मुद्दे तुम्हाला सांगितले ते मुद्दे समजावून घेऊन याच पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये देखील लिहायचे आहेत. आता पुढचा प्रश्न असा आहे की या वाऱ्यांना कोणते अडथळे निर्माण होतात. चला तर प्रश्नाकडे मी तुम्हाला प्रश्न सांगते. हा बघा, हा प्रश्न आहे, या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो. तर हे जे वारे आहेत ना, हे जे वारे आहेत हे इकडनं वाहून राहिलेत आणि विशेष एक गोष्ट इथे लक्षात घ्या. जे तुम्हाला माहिती आहे हा महासागरीय भाग आहे आणि या सागरीय भागावरनं हे जे बाष्पयुक्त वारे आहेत, ज्याला मी मागे पण सांगितलं ते इंग्रजीमध्ये मॉइस्ट लॅडन विंड असं म्हणतात आहे ना.
तर मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला बाष्प संपृक्त वारे. तर आता हे बाष्प संपृक्त वारे जे हे आहेत हे समुद्रावरनं जेव्हा वाहतात तर ते वाहत असताना इथे प्रश्न काय विचारलेला आहे की यांना कोणता अडथळा निर्माण होतो. चला तर बघूया. आता मी तुम्हाला सांगते कोणकोणता अडथळा इथे निर्माण होत आहे. तर इथे मी तुम्हाला मागील प्राकृतिक भूगोल शिकवत असताना सांगितलं होतं की इथे बघा ही जी दिसते ना ही अजस्त्र कडा आहे. सगळ्यांना लक्ष ठेवायचं अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे ब्राझीलमधला हा जो आहे हा अजस्त्र कडेचा भाग आहे. तर ही जी अजस्त्र कडा आहे तर इथनं जे वारे वाहून राहिलेत ना हे बघा हे डायरेक्शन दिसूनच राहिले आहे तुम्हाला. तर या वाहणाऱ्या वाऱ्यांना ही अजस्त्र कडा जी आहे ही काय करते, विरोध करते म्हणजे अडविण्याचं काम करते. आणखी याच्या व्यतिरिक्त या भागामध्ये उच्चभूमी आहे. तर ही उच्चभूमी आणि हे अजस्त्र कडा हे दोनही अडथळ्याचं काम करत आहे. तर चला मी तुम्हाला पुन्हा एकदा मी आता ड्रॉ करून दाखवते. हा जो भाग आहे ना हा अजस्त्र कडा आणि हा जो भाग आहे तर हा उच्चभूमी. आला सगळ्यांच्या लक्षात. तर आता आपल्याला परीक्षेत विचारलेलं उत्तर लिहायचं. आता मी तुम्हाला ड्रॉ तर करून दाखवलेलं. तर लिहिताना कसं म्हणायचं की ब्राझीलमधील वाऱ्यांना अजस्त्र कड्याचा आणि ब्राझीलच्या उच्चभूमीचा म्हणजे या भागाचा काय निर्माण होतो, अडथळा निर्माण होत असतो. आता पुढील प्रश्नांची उत्तरं शोधताना सुद्धा ही उच्चभूमी आणि ही अजस्त्र कडा ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की या वाऱ्यांमुळे, चला मी प्रश्नाकडे घेऊन जाते तुम्हाला, या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल आहे. तर आता हे जे वारे आहेत ना हे इथे वाहून राहिलेले आहेत. तर हे जे वारे आहेत ही कोणत्या प्रकारची वृष्टी अर्थात पाऊस या ब्राझीलला, हा जो ब्राझील आहे ना हां, तर या वाऱ्यांमुळे हे जे वारे आहेत या वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या ब्राझीलमध्ये कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल. आता पहिली बाब मी तुम्हाला ही सांगते की तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, पडणारा पाऊस. बरं आहे ना. आता या पडणाऱ्या पावसाला भूगोलाने 2 शब्द दिले, एक वृष्टी आणि दुसरं पर्जन्य. तर आधी मी तुम्हाला सांगते की पर्जन्याचे प्रकार असतात. आपण 9व्या वर्गात त्या संदर्भात चर्चा देखील केलेली आहे. आता आपल्याला इथे पाहायचं आहे की इथे कोणत्या प्रकारची वृष्टी पडते. तर ब्राझीलमध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा मी सांगते की या भागामध्ये अजस्त्र कडा आहे आणि या भागामध्ये काय आहे, ब्राझीलची उच्चभूमी आहे. आता काय होतं की हे जे वारे आहेत मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की हे कसे आहेत, बाष्प संपृक्त वारे आहेत. हे जे वारे आहेत ना त्यांचं जरी मी अशा प्रकारे दाखवते, हे बाष्प संपृक्त वारे आणि या वाऱ्यांचं नेचर असतं, जे बाष्प संपृक्त समुद्रावरनं वाहणारे वारे असतात त्यांचं नेचर असतं की ते आपल्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात आणि मग ते या प्रदेशाला, संबंध प्रदेशाला पाऊस देत असतात. पण आता इथे काय झालेलं आहे की या वाऱ्यांना अडविण्याचं काम ही जी अजस्त्र कडा मी आताच ड्रॉ करून दाखवलेली आहे आणि दुसरं मी तुम्हाला काय सांगितलं, उच्चभूमी यांना अडविण्याचं काम केलेलं आहे, अर्थात अडथळा निर्माण केलेला आहे. बरं की नाही. आणि या अडथळ्यामुळे अडणाऱ्या या वाऱ्यांमुळे जो पाऊस पडतो, बरं आहे ना, म्हणजे काय केलं त्याला प्रतिरोध केलेला आहे. बरं ना. पावसाला काय केलं यांनी, अजस्त्र कडेनी आणि या उच्चभूमीने काय केलं, प्रतिरोध केलेला आहे. म्हणून या पावसाला आपण काय म्हणणार, प्रतिरोध पर्जन्य. आलं सगळ्यांच्या लक्षात. मी साध्या भाषेत म्हटलं प्रतिरोध केलाय, अडथळा निर्माण केलाय, त्यालाच प्रतिरोध शब्द आहे. बरं आहे ना. म्हणून इथे पडणारा पावसाचा जो प्रकार आहे, आता पावसासाठी दुसरा शब्द भूगोलातला वापरते, वृष्टी. तर मग दुसरा शब्द आणखी काय, पर्जन्य. म्हणून मग आता इथे कोणत्या प्रकारचं पर्जन्य पडतं, प्रतिरोध पर्जन्य. सगळ्यांच्या लक्षात आलं. अगदी सोपं आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. आता पुढचा प्रश्न काय म्हणतोय की या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध जोडायचा आहे. तर आता हे जे वारे ना, आता या वाऱ्यांचा इथे पडणाऱ्या पर्जन्याशी अर्थात पावसाशी काय सहसंबंध आहे तो आता इथे आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. तर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हा जो भाग आहे, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं हा समुद्राचा भाग आहे. बरं आहे ना. समुद्राचा, आता या समुद्राला नाव देखील आहे. बरोबर आहे. तर याचं नाव काय आहे, अटलांटिक महासागर. आता हा जो अटलांटिक महासागर आहे हा उत्तर अटलांटिक महासागर आहे आणि आपण प्राकृतिकच्या नकाशामध्ये ही सगळी नावं अभ्यासलेली आहेत. प्रत्येक नकाशामध्ये ही नावं दिलेली नसणार, त्यासाठीच आपल्याला नकाशा पाठ करायचा असतो. आता तो तुमचा झाला की नाही ते तुम्हाला माहिती, पण मला लक्षात ठेवायला लागेल. बरोबर आहे ना, मी शिकवते. तर हा जो आहे हा अटलांटिक महासागर आहे, तर हा उत्तर अटलांटिक महासागर आहे आणि हा जो आहे हा दक्षिण अटलांटिक महासागर आहे. बरोबर आहे. तर आता
दक्षिण अटलांटिक महासागराकडे हा जो भाग आहे हा दक्षिण अटलांटिक महासागर आहे. तर या दक्षिण अटलांटिक महासागराचा हा जो ॲरो दिसतोय ना तुम्हाला, तर आत्ताच आपण याबद्दल खूप विस्तृत चर्चा केली. या वाऱ्यांना काय म्हटलं आपण? आग्नेय वारे. आग्नेय दिशेकडनं येतात ना. हां, तर आग्नेय वारे आणि या दिशेने येतात, तर हे ईशान्येकडून येतात म्हणून आपण काय म्हटलं? ईशान्य दिशेने येणारे वारे आणि आग्नेय दिशेकडून येणारे वारे. आता हे जे वारे आहेत, मी आत्ताच बोलले की हे वारे कसे आहेत? बाष्पयुक्त आहेत. का बरं बाष्पयुक्त? कारण हे समुद्रावरनं वाहत आलेत, बरं आहे की नाही? पण इथे काय झालंय की या वाऱ्याला या अजस्त्र कड्याने आणि या उच्चभूमीने काय केलेलं आहे? अडथळा निर्माण केलेला आहे, अडविलेला आहे, बरोबर आहे ना? तर मग त्याचा परिणाम काय झालेला आहे की या अडविला गेल्यामुळे हे वारे अजस्त्र कड्याला आणि ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून, म्हणजे हे वारे बघा आधी हे असे आलेत बरं का, जरी आता पुस्तकात दिलेलं असलं वाऱ्यांचं डायरेक्शन, मी आता थोडं वेगळ्या पद्धतीने काढते. हे वारे असे आलेत, परंतु या अजस्त्र कड्यांनी आणि या उच्चभूमीने यांना काय केलं? अडविलं, बरं आहे ना? मग आता वारे काय वाहनं थांबवणार आहेत का? नाही. वहन हे वाऱ्यांचा स्वभाव आहे. मग ते वारे काय करतात? मग ते आपलं डायरेक्शन बदलतात, ते अशा पद्धतीने व्हायला लागतात. मग हे चेंज द डायरेक्शन, बरं आहे ना? मग वारे अशा प्रकारे वाहत गेलेले आहेत. आता असं वाहत वाहत ते काय झालेत की असे उंचावरती व्हायला लागले, असं त्यांची हाईटवरती उंचावरती वाहत गेले. तर तुम्हाला आता सांगते की हे वारे जेव्हा उंचीनुसार वर वाहत जातात, तर जसं जसं उंच जावे, भूगोलाचा नियम आहे, जसे जसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते. तर मग आता या वाऱ्यांचे देखील तापमान कमी झाले आणि एका विशिष्ट उंचीवरती मग यांची बाष्प धारण करण्याची जी क्षमता असते ती क्षमता कमी कमी होत जाते. आणि जिथे मग एक्स्ट्रीम लेवलवरती मग तापमान कमी झालं, तर हे या वाऱ्यांमध्ये काय होतं की थंड हवा जी आहे, आता वाऱ्यासाठी मी दुसरा शब्द आपण वापरतो, ज्या त्याचा वेग कमी होतो आपण हवा शब्द वापरतो. तर जास्त उंचीवरती गेल्यामुळे मग हे वारे काय होतात? थंड होतात. आणि मग थंड झालेत की इथे एक क्रिया घडते. 9व्या वर्गात मी तुम्हाला ती क्रिया समजावून सांगितली होती, सांद्रीभवनाची क्रिया, बरं आहे ना? तर मग या उंचीवरती आल्यानंतर, एका विशिष्ट उंचीवरती आल्यानंतर इथे सांद्रीभवनाची क्रिया घडून येते. आणि मग सांद्रीभवनाची क्रिया घडली की मग या भागामध्ये जो पाऊस पडतो, तर हा जो पाऊस आहे, आता पाऊस या भागात पडला का नाही? या भागात पडला, या भागामध्ये पाऊस पडला, बरं आहे की नाही? तर आता याला प्रतिरोध कोणी केलेला आहे? तर अजस्त्र कड्यांनी आणि दुसरं मी काय सांगितलं की उच्चभूमीने, बरोबर आहे ना? तर मग त्यामुळे अशा प्रकारे हे वारे वर गेलेत, विशिष्ट उंचीवरती गेल्यामुळे तापमान कमी झाले आणि सांद्री प्रभावनाची क्रिया घडून आली आणि तिथे प्रतिरोध पर्जन्य पडलंय. आता अजस्त्र कड्याच्या आणि ब्राझीलच्या उच्चभूमीच्या वाऱ्याकडली जी बाजू आहे, त्या भागामध्ये जो पाऊस आहे तो जास्त पडतोय. आता वाऱ्याकडली बाजू म्हणजे कोणती? मी आता दाखवलेलीच आहे. तर हा जो भाग आहे ना, हा जो भाग आहे, हा या भागामध्ये पाऊस जास्त पडतोय. परंतु हा भाग आणि हा भाग, इथे मात्र पाऊस मात्र काय पडतोय? कमी पडतो. का बरं? कारण की इथे अजस्त्र कडेनी आणि उच्चभूमीने काय केलं? त्यांना अडथळा निर्माण केला, म्हणून इथे पाऊस कमी पडतो. आणि या भागामध्ये मात्र आपल्याला जास्त पावसाचं क्षेत्र दिसतं, बघा आहे की नाही? तर डार्क ब्ल्यू कलर म्हणजे 3000, म्हणजे या भागात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. तर अर्थातच मला हे सांगायचं आहे की याला लीवर्ड साईड म्हणतात इंग्रजीमध्ये. तर वाऱ्याकडच्या बाजूला खूप जास्त पाऊस पडतो आणि पलीकडच्या बाजूमध्ये मात्र पाऊस अतिशय कमी प्रमाणामध्ये पडतोय. तर अशा प्रकारची स्थिती या अजस्त्र कडेमुळे आणि उच्चभूमीमुळे निर्माण झाली आणि त्यामुळे पलीकडच्या भागात जास्त पर्जन्य पडतं. आता अजस्त्र कड्याच्या आणि ब्राझील उच्चभूमीच्या विरुद्ध बाजूस, आता विरुद्ध बाजू अर्थातच कोणती बाजू विरुद्ध बाजू आहे? आता हे मला तुम्हाला सांगायचं आहे, तर मी तुम्हाला ब्रशनी समजावून सांगते. तर ही जी बाजू आहे ना, ही जी बाजू आहे ना, या भागामध्ये काय झालं? पाऊस फार कमी पडला. बघा इथे तुम्हाला दिसतच आहे, सगळ्यात हे लाइटर शेड आहे 500 किंवा 500पेक्षा कमी, आणि हा शेड इथे निर्माण झाला आहे. म्हणजे या भागामध्ये काय झालं आहे? पाऊस अत्यल्प पडलेला आहे. अत्यल्प म्हणजे अत्यंत कमी पडलेला आहे आणि या भागामध्ये जास्त पडलेला आहे. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? तर आता अजस्त्र कडा पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला, म्हणजे कायम लक्षात येईल. अजस्त्र कड्याच्या या बाजूमध्ये पाऊस सगळ्यात कमी पडलेला आहे. अर्थातच मग या भागामध्ये, हा जो भाग आहे ना, या भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश, अशा भागाला जिथे पाऊस फार कमी पडतोय,
तशा भागाला म्हणतात पर्जन्य छायेचा प्रदेश असे म्हणतात. तर या भागामध्ये मग काय निर्माण झालेलं आहे? पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आहे. तर आपण जे शेवटचं पॉईंट आपण जेव्हा नकाशे वाचनाच्या संदर्भात लिहिणार, त्या लिहिताना मात्र असं लिहायचं की अजस्त्र कड्याच्या आणि ब्राझीलच्या उच्चभूमीच्या विरुद्ध बाजूला. आता विरुद्ध बाजू म्हणजे कोणती विरुद्ध बाजू आहे? ही जे ना याच्या ही विरुद्ध बाजू आहे ना, ही अपोजिट साईड आहे ही. तर विरुद्ध बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. तर अशा प्रकारे आपण इथे माहिती घेतलेली आहे की या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होते आणि आपण मग त्याच्यानंतर त्याचा सहसंबंध देखील जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढला जो प्रश्न आहे तो आहे की कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे. तर आता पुन्हा आपण एकदा नकाशाकडे एक दृष्टिक्षेप टाकून शोधण्याचा प्रयत्न करू. तर सरासरी तापमान, इथे प्रश्न थोडा वेगळा विचारला. बरं, पर्जन्य नाही विचारलेलं आहे, त्यांनी काय विचारलेलं आहे? तापमान विचारलेलं आहे की तापमान कोणत्या भागामध्ये कमी आहे. तर त्यासाठी आपल्याला याची देखील मदत घेता येईल, या आलेखाची देखील मदत घेता येईल, कारण की यामध्ये तापमानदर्शक आकडेवारी दिलेली आहे पहा, 21, 28 वगैरे दिलेली आहे, बरं आहे की नाही. तर याच्या मदतीने देखील आपल्याला याचं उत्तर शोधायला मदत होईल. तर आणि हाच देखील नकाशा जो आहे बघा, वार्षिक सरासरी पर्जन्य आणि तापमान दर्शकच नकाशा आहे. आणि ही जी आकडेवारी दिसते ना, ही सगळी ही आकडेवारी अर्थातच ही कशाची आकडेवारी आहे? ही तापमान विषयकच आकडेवारी आहे. चला तर मग आता उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर काय प्रश्न म्हणतोय की तापमान, सरासरी तापमान कमी कोणत्या भागामध्ये? तर पॅराग्वे आणि पॅराना. मी तुम्हाला दोन नद्या, ज्या नद्यांचा नकाशा शिकवला होता तेव्हा सांगितलं होतं की हे जे दोन भाग आहे ना, हा आणि हा भाग, हा नद्यांचा भाग आहे. तर इथे या ज्या दोन नद्या आहेत त्या महत्त्वपूर्ण नद्या आहेत, पॅराग्वे, पॅराना. तसं ॲक्च्युली या संबंध भागामध्ये 3 महत्त्वपूर्ण नद्या आहे, पॅराग्वे, पॅराना आणि उरुग्वे. परंतु उरुग्वे ही खालच्या भागातली नदी आहे. तर या नद्यांच्या क्षेत्रामध्ये तापमान जे आहे कसं आहे? कमी आहे. अर्थातच 18 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान आहे. तर आता ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा असा प्रश्न आहे. तिथल्या हवामानाची स्थिती सांगा. आपण पर्जन्य छायेच्या प्रदेशाबद्दल आताच चर्चा केली की हा जो भाग आहे हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. तो का झाला ते पण आता आपण चर्चा केलेली आहे. आता आपल्याला ओळखलं पण आपण आता ना, तर हवामानाची स्थिती आपल्याला बघायची आहे. तर ब्राझीलचा जो ईशान्य भाग आहे, आता हा जो भाग आहे ना, हा ब्राझीलचा कोणता भाग आहे? ईशान्य भाग आहे, राईट. तर ब्राझीलच्या ईशान्य भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश आढळतो, दिशात्मकदृष्ट्या आपण सांगितलेलं आहे. आणि या भागामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान जे आहे ते जवळपास, आता तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सांगते, 0 मिलीमीटर. पर्जन्य जे मोजतात ना त्याचं जे एकक आहे ते मिलीमीटर आणि सेंटीमीटर असतं. तर आता इथे मी तुम्हाला मिलीमीटरमध्ये सांगते, 0 ते 500 मिलीमीटर. तर बघा इथे हा जो कलर तुम्हाला दिसला आहे ना, हा एकदम लाईटर शेडमध्ये, राईट. आता इथे बघूया आपण, इथे हा शेड आहे, आलं सगळ्यांच्या लक्षात. तर 0 ते 500 मिलीमीटरपेक्षा कमी या भागामध्ये पाऊस पडतोय. आता पर्जन्याबद्दल तर सांगितलं. आता वार्षिक सरासरी तापमान देखील आपल्याला बघायला लागेल. या भागामध्ये वार्षिक सरासरी तापमान किती आहे? तर इथे बघूया आपण, इथे 28 दिसते आणि इथे 23 दिसते, म्हणजे 28 ते 23च्या दरम्यान इथलं तापमान आहे. आता आपल्याला पुढचा प्रश्न हा आहे की कोणत्या भागात सरासरी तापमान, चला मी प्रश्न दाखवून देते तुम्हाला, कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे. तर आता सरासरी तापमान कमी असणारा भाग आपल्याला शोधायचा आहे. तर ब्राझीलमधील जो विषुववृत्तीय प्रदेश पहा, जिथून विषुववृत्ताची लाईन गेली ना, तर या भागामध्ये सरासरी तापमान कसं आहे? कमी आहे. विषुववृत्तीय प्रदेशाचा जो एरिया आहे त्या भागात तापमान कमी आहे. तर ब्राझीलमधील हा प्रश्न मुळात असा आहे की कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त, आपल्याला जास्त तापमान शोधायचं. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या भागात विषुववृत्त असतं त्या भागामध्ये, जसं मी आधीच सांगितलं की सूर्यकिरणे जी असतात ती लंबरूप पडतात आणि लंबरूप पडल्यामुळे त्या भागात तापमान जास्त असतं. तर आता ब्राझीलच्या या भागात विषुववृत्त गेलेलं आहे, त्यामुळे या भागामध्ये तापमान निश्चितच काय असणार? जास्त असणार, बरोबर आहे. तर आता पुढचा प्रश्न आहे, चला प्रश्नाकडे जाऊया आपण. हां, आता या प्रश्नाचं बघितलं, सरासरी तापमान जास्त. आता अक्षवृत्ताचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान आहे? पहिले तर समशीतोष्ण म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते, बरोबर आहे. तर काही जो भाग असतो जिथे तापमान अतिशय कमी असतं, काही भाग असतो जिथे तापमान अतिशय जास्त असतं.
पण काही जो भाग असतो जिथे तापमान जास्त पण नसतं अतिशय आणि कमी पण असतं, मग तशा भागाला आपण म्हणतो समशीतोष्ण, बरोबर ना. तर ब्राझीलमध्ये असं समशीतोष्ण भाग कोणता आहे त्याचा आपल्याला आता शोध घ्यायचा आहे. तर अक्षरवृत्ताचा जर आपण विचार केला तर आता ब्राझीलमधनं हे पण एक दिसतं ना, ते विषुववृत्त. आता आपण सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मॅडम सारख्या विषुववृत्त दाखवतात आहे, मग हे काय गेलेलं आहे हे ब्राझीलमधनं, बरं आहे ना. तर हे जे आहे हे आहे मकरवृत्त. आलं सगळ्यांच्या लक्षात. तर ब्राझीलच्या दक्षिणेकडल्या भागामध्ये काय गेलेलं आहे, मकरवृत्त गेलेलं आहे. तर मकरवृत्ताचा हा भाग हे मकरवृत्त आणि मकरवृत्ताचा हा भाग खालचा भाग म्हणतो आपण साध्या भाषेत, भूगोलात नाही म्हणता येणार. तर मग काय म्हणता येणार आहे, तर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडला भाग म्हणावा लागेल आपल्याला, बरोबर आहे ना. तर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे आता अतिदक्षिण भाग, आता या नकाशाचा हा जो आहे ना हा अतिदक्षिण भाग आहे, बरं आहे ना. म्हणजेच ब्राझील उच्चभूमीचा आणि अजस्त्रकड्याच्या दक्षिणेकडील प्रदेश. आता अजस्त्रकडा ही अजस्त्रकडा आहे, बरं आहे ना. अजस्त्रकडेच्या दक्षिणेकडला भाग मकरवृत्ताच्या दक्षिणेकडला भाग आहे, दक्षिणोत्तर भाग. तर इथलं हवामान कसं असणार, समशीतोष्ण हवामान असणार. आज सगळ्यांच्या लक्षात. म्हणजेच जर का देशातनं मकरवृत्त गेलं असेल, कर्कवृत्त गेलं असेल किंवा विषुववृत्त गेलं असेल तर त्याचा सुद्धा तिथल्या देशाच्या त्या भागावरती परिणाम होत असतो. आता भारताच्या संदर्भात म्हणायचं तर भारतामधनं कर्कवृत्त गेलं. मग भारतात गेलो आपण, भारताचा हवामानाचा नकाशा जेव्हा अभ्यास होतो तेव्हा आपण तिथे निश्चितच चर्चा करणार आहोत. फक्त मी उल्लेख केला. आता इथे आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ब्राझीलच्या उत्तरेकडनं विषुववृत्त गेलं आणि दक्षिणेकडनं काय गेलेलं आहे, मकरवृत्त गेलेलं आहे. आणि त्याचा देखील परिणाम इथल्या तापमानावरती अर्थातच अजस्त्रकडेच्या दक्षिणेकडल्या तापमानावर झालं आहे आणि इथलं हवामान कसं झालेलं आहे, समशीतोष्ण. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शेवटचा जवळपास प्रश्नाकडे आलो आहे आपण. तर 0 ते 5 अंश उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल. 0 ते 5 नकाशाकडे आपल्याला जायला लागेल आहे. तर 0 ते 5 अंश उत्तर या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती ईशान्य दिशेकडून विषुववृत्ताकडे. बघा ना इथे क्लिअरली दिसलेलं आहे, बघा हे 0 दिसतंय, बरोबर आहे. तर 0 ते 5 हा जो भाग आहे ना, हा जो भाग आहे हा उत्तरेकडला भाग आहे. ठीक आहे. 0 ते 5, 0 तर माहिती आहे विषुववृत्त हे 0 अंश अक्षांशावर असतं. हां, तर आता इथे दिसतातच आहे वाऱ्यांची दिशा दिलेलीच आहे ऑलरेडी इथे. तर आपल्याला फक्त काय लिहायचं आहे, तर 0 ते 5 उत्तर या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती ईशान्य दिशेकडून. ही बघा ही ईशान्य दिशा आहे ना, ही ईशान्य दिशेकडून विषुववृत्ताकडे. आला सगळ्यांच्या लक्षात. अगदी सोपं आहे. ईशान्य दिशेकडून विषुववृत्ताकडे दिसतेच, क्लिअरली दिसते ती, त्यात काही कठीण नाही आहे. आणि 0 ते 5 दक्षिण. आता हे बघा हे 0 आहे, 0 ते खाली. आता हे 0 ते 5 उत्तर झालं, आता 0 ते 5 दक्षिण. आता इथे बघूया. तर 0 ते 5 दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती जी आहे ती कशी आहे, चला बघूया. ही बघा ही इथे दिसतीये ही स्थिती, बरोबर ना. आपण इथले या भागातले वारे पण बघूया. हे बघा हे असे दिसतात आहे, हे असे दिसतात आहे. हे असे दिसतात म्हणजे नेमकं काय भूगोलाच्या भाषेत सांगायला लागेल ना. तर आग्नेय दिशेकडून विषुववृत्ताकडे. हे बघा हे जे आहे ना हे आग्नेय दिशेकडून विषुववृत्ताकडे, आग्नेय दिशेकडून विषुववृत्ताकडे. तर अशी ती त्यांची स्थिती असणार. आता या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे, ह्या संबंध नकाशामध्ये बघा वितरण दिलेलं आहे ना. कशाचं वितरण दिलेलं आहे, तापमान आणि पर्जन्यमान. बघा इथे शीर्षकमध्ये दिलं आहे पर्जन्यमान आणि तापमान, म्हणजे हे संबंध वितरण कशाचं आहे, तापमान आणि पर्जन्याच्या संदर्भात. परंतु आता आपण जसं 9व्या वर्गामध्ये नकाशांचे प्रकार अभ्यासलेले आहेत, पहिल्याच प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहेत, वेगवेगळे प्रकार नकाशांचे अभ्यासलेले आहेत, बरोबर आहे ना. तर त्या प्रकारांपैकी हा जो नकाशा दिलेला आहे ज्याचा आपण अभ्यास केला आहे तर तो कोणत्या प्रकारामध्ये मोडतोय हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर ही जी पद्धती आहे या पद्धतीमध्ये समघणी, ही जी संबंध पद्धती कशी आहे, समघणी पद्धती. आणि सरासरी पर्जन्यमान दाखवण्यासाठी मात्र त्यांनी काय केलेलं आहे, क्षेत्रघणी पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजेच पर्जन्याचं वितरण दाखवण्यासाठी त्यांनी कोणत्या पद्धतीचा वापर केलेला आहे, क्षेत्रघणी पद्धतीचा. आणि तापमानाचं वितरण दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, समघणी
पद्धत. आता समघणी पद्धत म्हणजे बघा, इथे जसं आपण सममूल्य 9व्या वर्गात पाहिलं ना, मी तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा मी सांगणारच आहे पुढेही. या ज्या रेषा दिसतात ना, या सममूल्य रेषा, या ज्या लाईन्स दिसतात ना, या सममूल्य रेषा आहे. समान मूल्य जोडणारी रेषा सममूल्य रेषा, बरं आहे ना. तर अशा प्रकारचं जर वितरण असेल तापमानाचं सममूल्य रेषाने दाखवलं असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, समघणी पद्धत. 9व्या वर्गाची आता सगळ्यांना आठवण झालेली असेल, बरं आहे. आणि पर्जन्यमान दाखवण्यासाठी यांनी काय केलं आहे की निळ्या रंग निवडले, निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा दाखवलेल्या आहेत. तर एकाच रंगाच्या जेव्हा वेगवेगळ्या छटा दाखवण्यात येतात तर त्या नकाशाला आपण काय म्हणतो, क्षेत्रघणी, बरं आहे ना. तर मग हा नकाशा कोणत्या प्रकारामध्ये मोडतोय, क्षेत्रघणी प्रकारामध्ये मोडतोय. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की नकाशामध्ये सरासरी वार्षिक तापमान दाखवण्यासाठी समघणी पद्धतीचा वापर केला आहे, तर पर्जन्यमान दाखवण्यासाठी क्षेत्रघणी पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण इथे विस्तृतरित्या ब्राझीलच्या तापमान आणि पर्जन्यमान विषयक बाबींवरती चर्चा केलेली आहे. आणि ही चर्चा साधत असताना पाठ्यपुस्तकामध्ये हे संबंध जे प्रश्न दिले आहेत, या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण ब्राझीलचं जे हवामान आहे, हे हवामान देखील समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि थोडक्यात आपल्याला लक्षात आलं असेल की ब्राझीलमध्ये तापमान कशा प्रकारे आहे, पर्जन्यमान कशा प्रकारे पडतंय, कोणत्या प्रकारचं पडतंय, आणि त्यांना अडथळा करण्याचं काम कोणत्या प्रदेशांनी केलं, अजस्त्रकडा आणि उच्चभूमी, याबद्दल मी चर्चा केली आहे. सर्वाधिक पाऊस जसं ब्राझीलमध्ये जे ॲमेझॉनचे खोरे आहेत तिथे पडतोय, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं आहे. सगळ्यात कमी तापमान, सगळ्यात जास्त तापमान, अशा सगळ्याच बाबींची आपण अतिशय विस्तृतरित्या या प्रश्नांच्या निमित्ताने चर्चा केलेली आहे. आणि आता मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला आता ब्राझीलचं हवामान या नकाशाच्या मदतीने समजलेलं असेल. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण अशाच पद्धतीने परंतु भारताच्या हवामानविषयक चर्चा करणार आहोत. तर आता आधी हा भाग समजून घ्या, त्याच्यानंतर पुढच्या भागात आपण भारताकडे वळूया हवामानविषयक चर्चा करायला. तर इथे मी आता थांबणार आहे.